बीडच्या सेनगावात ध्वनी प्रदूषणाची तक्रार केल्यानं महिला वकिलाला बेदम मारहाण। सरपंचासह 10 जणांच्या विरोधात गुन्हा, आरोपी मात्र मोकाट। महिला आयोगाकडूनही दखल। पोलीस एन्काउंटर करतात, पण तो एन्काउंटर खरा की खोटा, कारण ऑर्डर देणारे कोण असतात ते कधीच सापडत नाही, जसं अक्षय शिंदेच्या बाबतीत झालं। अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं, मात्र आदेश देणारा कोण होता अजूनही कळलं नाही। उद्धव ठाकरेंचा एन्काउंटरवरनं सवाल। मुंबई आणि पुण्यामध्ये सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचा मनसेकडनं विरोध। GR जाळला तर GRची प्रत फाडत घोषणाबाजी। अभ्यासक्रमातल्या हिंदीला विरोध केल्यामुळे राज ठाकरेंविरोधात गुणरत्न सदावर्ते आक्रमक। शिवाजी पार्क पोलीस स्थानकात दिली तक्रार। नॅशनल हेराल्ड प्रकरणी पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये सामना। काँग्रेस भवनासमोर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन, तर भाजप पाठोपाठ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचाही भाजप कार्यालयावर मोर्चा। नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणातल्या आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी। आतापर्यंत 37 संशयितांना पोलिसांकडून अटक।